सगळ्यांना शुभ संध्याकाळ. आदरणीय व्यासपीठ कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री श्री परमपूज्य सद्गुरू नराशाम महाराज, मठ संस्थान श्री क्षेत्र येवती, लघु आळंदी तालुका मुखेड, प्रमुख अतिथी सौ विजया धोंडूराम देवडवार, मुखेड नगरीच्या प्रथम नागरिक, वक्ते युवराज पाटील, जे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते आहेत आणि कोल्हापूरहून ते इथं आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत. तसेच विरूपाक्ष महाराज शिवाचार्य, डॉक्टर विरूपाक्ष महाराज शिवाचार्य आपल्या सर्वांच्या आदरणीय ते देखील या ठिकाणी आहेत. नामदेव महाराजही आहेत या ठिकाणी. आणि मुखेडमध्ये हे वैचारिक अभिसरण गेले 14 वर्ष अव्याहतपणे चालू ठेवणारे श्री एक मिनिट मुखेडमध्ये गेले 14 वर्ष हे वैचारिक अभिसरण मातोश्री भीमाई व्याख्यानमालेच्या अंतर्गत चालू ठेवणारे श्री दिलीप पांडुरंगराव कुंडे सर आणि जमलेल्या माझ्या मित्रांनो, वडीलधाऱ्या माणसांनो आणि इथे पत्रकार बंधूंनो, तसेच राजकीय क्षेत्रातील आणि विविध क्षेत्रातील इतर मान्यवरांनो, तुम्हा सर्वांना मला एक नमस्कार करायचा आहे. थोडस इमोशनल झालोय मी, कारण मी बऱ्याच ठिकाणी व्याख्यान दिलेत, पण असा योग पहिल्यांदाच झालाय. त्यामुळे थोडस तुम्ही सांभाळून घेणारच याची खात्री करतो. या तर काय आता सांगायचं म्हणलं तर काय, आता हा जो आजचा सोहळा आहे हा माझ्यासाठी फार जवळचा सोहळा आहे. आता माझे सत्कार झालेले आहेत, बऱ्याच ठिकाणी सत्कार झाले, ते आता तुम्ही मानपत्रात वाचलेले आहेत, परंतु हा माझ्या हृदयाशी अतिशय क्लोज आहे. आणि मला फार आनंद झाला की आता मी इथे येतोय. मुखेडमध्ये हा सत्कार होतोय. मुखेड म्हणजे नांदेड जिल्ह्याचा आहे. हा इथल्या मातीने केलेल्या त्या मातीच्या मुलाचा सत्कार आहे, त्यामुळे हे मला अतिशय क्लोज आहे. आणि तसेच हा जो सत्कार झालेला आहे, आमचे मामा डॉक्टर दिलीपराव पुंडे सर, म्हणजे ते आमचे मामा, त्यांनी हा सत्कार केलाय. ते फार महत्वाचं आहे, कारण आम्ही त्यांच्याकडे बघून डॉक्टर झालो. ते डॉक्टर बनले म्हणून ते डॉक्टर झालो. मी त्यांना म्हणलं, मामा तुम्ही कलेक्टर बनले असेल तर आम्ही कलेक्टर झालो असतो, तुम्ही जे ते मामा डॉक्टर बनले आम्ही डॉक्टर झालो, असं झालं.